जरांगेंनी अंतरवाली सोडली, तिथून हजार आणि आता लाखात लोक उभी राहिली। जरांगे ज्या जिल्ह्यातून जातात तिथून लाखो लोकांना सोबत घेत आहेत। हे सरकारला जड जाणार। आताच रोखलं तर ठीक, आकडा कोटीत पोहोचला तर मग रोखणं अशक्य। फडणवीस शिंदे अयोध्याला गेले नाहीत, त्याचं कारण जरांगे असावेत का? अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आपल्या आंदोलनाचा मोर्चा मुंबईकडे वळवलाय। मुंबईवर कूच करायची या उद्देशातून अंतरवालीतूनच लोक जमवायला सुरुवात झाली होती। ज्यावेळी अंतरवालीमध्ये लोकांची गर्दी जमली त्यावेळी जास्तीत जास्त 40-50 हजार लोक जमली असतील असा अंदाज बांधला जात होता। पण जसं जसं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पुढं जात आहे आणि विशेष म्हणजे एखादा जिल्हा सोडतंय त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यातून लाखो लोकांना सोबत घेऊनच मनोज जरांगे पाटील हे पुढे पाऊल टाकतायत। लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती खेळ खेळल्यात आणि सगळ्यात मोठी खेळी ही तर हीच होती की मनोज जरांगे पाटील हे डायरेक्ट मुंबईला सुद्धा जाऊ शकत होते। पण मनोज जरांगे पाटील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या गावांमध्ये थांबतात तिथे लोकांसमोर हात जोडून फक्त आवाहन करतायत, घरातून बाहेर पडा, कारण ही लढाई आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी आहे, आज नाही तर पुन्हा कधीच नाही। आणि त्यामुळे आताच्या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर मनोज जरांगे पाटील हे सगळ्या वाऱ्यांच्या दिशेचा प्रभाव बदलताना दिसतात। मनोज जरांगे पाटलांना जर आता रोखलं गेलं तर ठीक, आणि जर आता रोखले नाही गेले तर पुढे मात्र अवघड होऊन बसणार आहे। कारण आता लाखांमध्ये जमाव आहे, तो मुंबईकडे निघालाय, पुढे जाऊन याची संख्या वाढतच जाणार आहे। त्यामुळे जरांगेंना जरी परत माघारी फिरवायचं ठरलं तरी एवढा लाखोंचा जमाव पांगवण्यासाठी सरकारला सुद्धा मोठा शक्ती खर्च करावा लागणार आहे। आणि या सगळ्या गोष्टी आताच थांबवल्या गेल्या तर ठीक आहे, मुंबईच्या दारापाशी जाऊन उंबरठ्यावरून मनोज जरांगे पाटील काही जरी झालं तरी माघारी फिरणार नाहीत। आणि जरांगे यांच्या ज्या ज्या पुढच्या स्ट्रॅटर्जी असणार आहेत त्या प्रत्येक स्ट्रॅटर्जी ज्या आहेत त्या सरकारवरती भारी पडणार आहेत। आज 22 जानेवारी राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राला सुट्टी जाहीर करण्यात आली। असं असलं तरी एकीकडे राम मंदिराचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सुद्धा प्रश्न आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कधीही बिघडू शकतो। देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्याला जाता येणार नाही किंवा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना सुद्धा महाराष्ट्रातील जबाबदारी सांभाळणं गरजेचं आहे। म्हणूनच की काय देवेंद्र फडणवीस ही अयोध्याला जाणार नाहीत तशा चर्चा सुरू झाल्यात। या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर मनोज जरांगे पाटलांना आता थांबवलं गेलं तर ठीक, पुढे जाऊन मात्र हे वादळ जे आहे ते सुनामी होण्यास वेळ लागणार नाही। मनोज जरांगे पाटील यांनी आता ही लढाई जी आहे ती करो या मोरोची केली आणि त्यामुळे जरांगे पाटील मागे फिरणार नाहीत। आताच्या घडीला मनोज जरांगे पाटलांचा दौरा तुमच्या गावापर्यंत तुमच्या जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचलाय का? कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा सांगा। जय महाराष्ट्र।